विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण जगभरामध्ये उत्साहात साजरी केली जात आहे। या 135व्या जयंतीच्या अनुषंगानं संपूर्ण देशभरामध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत। याच जयंतीच्या अनुषंगानं शिरोळ तालुक्यामध्ये आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या संकल्पनेतून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सामाजिक समता सप्ताहांतर्गत 10,000 तास वाचन उपक्रम आयोजित केला गेलेला आहे। या वाचन उपक्रमाच्या अनुषंगाने शिरोळ तालुक्यातल्या 153 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये एकूण 17,000 विद्यार्थी या वाचन उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। आणि या उपक्रमाच्या अनुषंगाने मी सध्या या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे। शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट साहेब यांच्यासोबत। साहेब, काय सांगाल, हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आपण हा जो उपक्रम राबवलेला आहे, या उपक्रमाबद्दल काय सांगाल आपण? पंचायत समिती शिरोळ आणि पंचायत समितीचा शिक्षण विभाग हे मिळून उद्या महावाचन उपक्रम सर्व शाळांमध्ये, आमच्या जवळजवळ 163 जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्यामध्ये जवळजवळ 15,000 विद्यार्थी आहेत। या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन आणि सर्व शिक्षक असतील, आमचे सर्व स्टाफ असेल, त्यानंतर आमचे पंचायत समिती सभापती असतील, उपसभापती, त्याचबरोबर सर्व सदस्य, सर्व जिप सदस्य, त्याचबरोबर यामध्ये सगळ्यात मोलाची भूमिका आहे ती माननीय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या संकल्पनेतून आपण हा महावाचन उपक्रम घेतोय। आपल्याला माहिती आहे की आपण 135वी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साजरी करत आहोत। आणि डॉक्टर बाबासाहेबांनी जे वाचनाचं जे एक अमूल्य असं लेणं आपल्या सगळ्या भारतीयांसाठी, खास करून महाराष्ट्रातल्या जनतेसाठी दिलेलं आहे, त्याचं कुठेतरी वारसा आपण जपावा यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत। यामध्ये सर्व विद्यार्थी उद्या 8 ते 9 या आनंददायी शनिवारच्या त्या 8 ते 9 या काळामध्ये, सकाळी 8 ते 9 या वेळेमध्ये हा उपक्रम साजरा करतील। आणि यामध्ये आमची सर्व तयारी झालेली आहे। आमचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व केंद्र प्रमुख, आमचे गट शिक्षणाधिकारी कोळे मॅडम, कामत साहेब, त्यानंतर ओंबाज साहेब, हे सर्वजण यामध्ये तयारीनं पूर्ण उतरलेले आहेत। आणि जवळजवळ सर्व विद्यार्थी मिळून हा जवळजवळ 10,000 विद्यार्थी तास असा वेळ आपण काउंट करत आहोत आणि हा उपक्रम आपण साजरा करतो। आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचनातून आपण खऱ्या अर्थानं अभिवादन करत आहोत। आणि हा उपक्रम साजरा करण्यासाठी जे सर्व घटक मला या ठिकाणी सहभाग देत आहेत, त्या सर्वांचं मानावर थोडं आभार थोडा आहेत। आणि तुम्हा सर्व पत्रकारांच्या माध्यमातून हा संदेश सर्व जनतेपर्यंत जावा आणि वाचनाची ही जी चळवळ आहे ती एक मोठं रूप घ्यावी, यासाठी आम्ही हा मोठ्या प्रमाणात उपक्रम करत आहोत। आणि इथून पुढे मुलं खऱ्या अर्थानं वाचायला सुरुवात करतील। आणि म्हणलेलंच आहे की वाचाल तर वाचाल, तर हे जे ब्रीदवाक्य आहे ते खऱ्या अर्थानं आता सादर होईल असा विश्वास मला वाटतो। या वाचन उपक्रमाच्या अनुषंगानं शाळा स्तरावरती शिक्षकांनी वगैरे विद्यार्थ्यांना, पालकांना सूचना दिल्या असतील, पण तालुक्याचे गटविकास अधिकारी म्हणून आपण विद्यार्थ्यांनी, पालकांना या उपक्रमाच्या निमित्तानं काय आवाहन कराल? पहा, जरा असं झालेलं आहे की मोबाईलच्या ह्या म्हणजे ह्या युगामध्ये थोडं वाचनाकडे खरंच दुर्लक्ष झालेलं आहे। आमची पिढी जेवढी वाचायची तेवढी आता ही पिढी वाचत नाही, प्रत्यक्ष पुस्तक वाचत नाही, व्हॉट्सअप मेसेज किंवा इतर व्हिडिओज हे बघण्यात जास्त मग्न आहे। तर हिला थोडंसं ह्या सगळ्या सोशल मीडियाच्या जगातून बाजूला काढून प्रत्यक्ष पुस्तक वाचन काय असतं आणि खरं ज्ञान जे आहे ते पुस्तकामध्ये कसं आहे हे दाखवण्यासाठीचा हा येतो आहे। आणि त्यामुळं माझी सर्व पालकांना खास करून ही विनंती राहील की तुम्हीही वाचा आणि मुलांना वाचायला लावा। आणि त्यानंतर शिक्षकांनाही माझं सांगणं राहील की तुम्हीही वाचा, कारण वाचल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की मुलं नक्की ज्ञान घेतायत का फक्त माहिती घेतायत, आणि ज्ञान आणि माहिती यातला नक्की फरक काय आहे, आणि ज्ञान हे कसं घ्यावं आणि त्याचं ऍप्लिकेशन सुद्धा स्वतःच्या आयुष्यामध्ये कसं करावं, याची जी एक जाण आहे ती शिक्षक जसा देऊ शकेल तसं इतर कोण देऊ शकणार नाही। पण शिक्षकांनी ह्यासाठी पहिल्यांदा वाचलं पाहिजे, आणि तसंच तीच बाब विद्यार्थ्यांमध्ये उतरवली पाहिजे। खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलेलं होतं की बाबासाहेबांचं आणि पुस्तकाचं नातं अतिशय घट्ट होतं। आणि बाबासाहेब म्हणतात की तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर त्यातल्या 1 रुपयाचं पुस्तक घ्या आणि 1 रुपयाची भाकरी घ्या। अशा पद्धतीनं अतिशय स्तुत्य असा उपक्रम शिक्षणाला अभिप्रेत
मानून अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी आमदार साहेबांच्या संकल्पनेतून असेल, या शिरोळ तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी आणि या सगळ्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी राबवलेला आहे. त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी कौतुक आहे. आपल्याशी चांगल्या पद्धतीने विजयकुमार परेड साहेबांनी संवाद साधलाय. पालकांना देखील आवाहन केलेलं आहे. केकनुसाठी मी कुणाल, शिरोळ. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.